आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जमतंय की. पत्रकार चित्रकार जे विचारलंय की नाही त्याचं उत्तर द्या आधी. तसं आता नक्की सांगता येणार नाही, पण ना शाळेत असताना आमचे सर होते, परुळेकर सर, चित्रकलेचे शिक्षक होते. एकदा ना त्यांनी शाळेत फळ्यावरती खूप सुंदर असं निसर्ग चित्र काढलं होतं. म्हणजे ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपल्यालाही असं चित्र काढता यायला पाहिजे. अगं तुला खोटं वाटेल, इतकं सुंदर चित्र होतं. तेही त्यांनी खडूनी रंगवलं होतं. तेव्हापासून मला चित्रकलेची आवड निर्माण झाली. असं होय. मग ते चित्राची आवड केव्हा सुरू झाली? अगं माया, एकाच विषयाची आवड अशी वेगवेगळ्या टायमाला कशी होईल? हो चित्रकार, मी ह्या चित्राबद्दल नाही बोलत, मी त्या नटवीबद्दल बोलते, तुमची मैत्रीण चित्री. देवा, एकदा का माणसाच्या मानगुटीवर संशयाचं भूत बसलं ना तर ते जन्मभर उतरत नाही, आणि तुझ्या तर 7 जन्मात उतरणार नाही. महाराणी, उद्या गोपाळकाला ठराय ना, परसाद करायचंय. तुम्हाला तर ड्युटीवर जायचं असेल का नाही, तेव्हा समजा कसं करायचं? नेबळेट, थोड्या दिवसांसाठी का होईना पण बाहेरची समधी माणसं तुला सुरव्यांची सून म्हणून ओळखतात. तेव्हा सून म्हणून घरातली बी काही कामं करावी लागतील ना. मी करून जाईन समधी काम. काम करून ठेवती का काम वाढून ठेवती काय माहिती. मम्मी साहेब, दहीहंडीची वर्गणी द्याल का? आता मम्मी साहेबांची आठवण झाली का? जावा की त्या सुजाता तरडेकडे मागा की पैसे. मागच्या टायमाला तीच होती ना प्रमुख पाहुणी. मम्मी साहेब, पण या वर्षी आम्ही तुम्हाला बोलवणार आहे. मागच्या वर्षी तरडे वहिनींनी 10,000 दिलं होतं म्हणून त्यांना बोलवलं होतं. 11 देती. किती? 11. ठीक आहे, 11,000 आहेत. किती? 11,000. हा, आणि समधी व्यवस्था चांगली कर काय, आणि खुर्ची बिर्ची एकदम फंटॅस्टिक पाहिजे बघ, सांगून ठेवते. मम्मी साहेब, या वर्षीचे प्रमुख पाहुणे तुम्हीच बर का. येतो आम्ही. विषय काय? चित्रकार, बघितलं का कसा मान आहे मला. आणि तुम्ही बसा त्या चित्रीचं नटवीचं कौतिक करत.